वाल्मिक कराडात संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर। सुदर्शन घुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत असतानाचे व्हिडिओ सीआयडीकडे। खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणला म्हणून संतोष देशमुखांची हत्या आरोपपत्रात नमूद। वाल्मिक कराडच खरा आका, तोच सगळं काही करत होता। कराडच्या आदेशानेच देशमुखांची हत्या झाली। सुरेश धसांची प्रतिक्रिया। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। राजकीय दबावामुळेच 3 वेगवेगळ्या केसेस दाखल झाल्या होत्या, तर राजकीय दबावामुळेच आम्ही मुंडेंचा राजीनामा मागतोय। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमन यांची ही प्रतिक्रिया। आरोपपत्रात 3ही गुन्हे क्लब करण्यात आले आहेत, तर खासदार सोनावणेंची प्रतिक्रिया। बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये टोळ्या नेमलेल्या सोनावणेंचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या आरोपपत्रातनं 2 जणांना वगळलं। रणजित मुळे, सिद्धार्थ सोनावणे या दोघांचं आरोपपत्रात नाव नाही। बीड जिल्हा कारागृहात कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा धनंजय देशमुखांचा आरोप, तर देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे आता सीसीटीव्ही फुटेज मागणार। पिक्चर जमणार नाही तसं म्हणतात, तर इथे किती आरोप आहेत? खंडणी, पीक विमा, घरगुती हिंसाचार, हत्या, अजून कुठला गुन्हा करायचा बाकी होता? सुप्रिया सुळेंची धनंजय मुंडेंवर प्रतिक्रिया। प्रशांत कोरटकरच्या पत्नी पल्लवी कोरटकर नागपूर पोलीस ठाण्यात। कुटुंबाला धमकी येत असल्याचा दावा। माझ्या कुटुंबाला काही झाल्यास इंद्रजित सावंतच जबाबदार, पल्लवी कोरटकरांचं वक्तव्य। प्रशांत कोरटकरनंच सावंतांना धमकी दिल्याचं कोरटकरच्या मोबाईल सीडीआरवरून स्पष्ट। सूत्रांची माहिती, दरम्यान आवाज मॉर्फ केल्याचा कोरटकरनं केला होता दावा। प्रशांत कोरटकर दोषी म्हणून फरार, कुठेही गेला तरी त्याला शोधून काढू, किती दिवस फरार राहणार? प्रशांत कोरटकरवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। प्रशांत कोरटकर विरोधात नागपुरात शिवप्रेमींकडून स्वाक्षरी अभियान सुरू, तर नागपुरात महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांसाठी कठोर कायदा करण्याची मागणी। आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती। मुख्यमंत्र्यांकडून तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती दिल्याची सूत्रांची माहिती। पुण्यातील एका खासगी कंपनीला 30 ऑगस्ट 2024 रोजी साफसफाईसाठी दिली होती मंजुरी। आरोग्य खात्यात भ्रष्टाचार झालाय। शिंदेंच्या काळातील घोटाळे फडणवीसांनी बाहेर आणले तर स्वागतच, राऊतांची यावर प्रतिक्रिया। अनियमितता झाली असेल तर कारवाई केली जाईल, चौकशीला आम्ही सहकार्य करायला तयार। आम्ही सुद्धा फडणवीसांचाच स्वागत करतो, चुकीच्या कामाचं आम्ही समर्थन करत नाही, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। रोहित पवारांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन, तर आरोग्य विभागातील कंत्राटाला स्थगिती देण्याच्या निर्णयाचं स्वागत। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर आम्ही दावा सांगणार, विरोधी पक्षनेतेपदाची आमची मागणी मान्य केली जाईल, राऊतांकडून विश्वास व्यक्त। विरोधी पक्षनेते बनायला संख्याबळ असावं लागतं, विरोधकांकडे संख्याबळ नाही। या अधिवेशनात सुद्धा विरोधी पक्षनेत्याचा पेच कायम राहणार, शिरसाटांची प्रतिक्रिया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना झालेल्या 2 वर्षांच्या शिक्षा प्रकरणी आता आज महत्त्वाचा निकाल। दुपारनंतर न्यायालय अंतिम निकाल देणार। आजच्या निकालानंतर आता माणिकराव कोकाटेंचं आमदारपद आणि भवितव्य त्यावर अवलंबून। माथेफिरू सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्यावर आता तात्काळ कारवाई करा, नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका ढसाळ यांची मागणी। सेन्सॉर बोर्डानं कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न केल्यानं संताप। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। गाडेला 70 तासांनंतर गुन्हाड गावातनं केली होती अटक। स्वारगेट बसस्थानकावरील अत्याचाराच्या घटनेनंतर आता स्वारगेट बसस्थानकावर सुरक्षा रक्षक वाढणार। स्वारगेट एसटी प्रशासनाकडून 36 सुरक्षा रक्षकांची मागणी, ज्यामध्ये 6 महिला सुरक्षा रक्षक देखील असणार। स्वारगेट बसस्थानकातील भंगार बसेस हटवल्या, तर बसस्थानकामध्ये 7 वर्षांपासून भंगारात पडून होत्या या बसेस। रेकॉर्डवरील आरोपींच्या झाडाझडतीचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश, तर स्वारगेट आगारामध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विनयभंग, बलात्कार अशा गुन्ह्यातील सराईतांची चौकशी होणार। महिलांसाठी कॅन्सरच्या लसीसंदर्भात आता सकारात्मक विचार सुरू, अजित पवारांचं वक्तव्य। तर शहरासह ग्रामीण भागात सुद्धा कॅन्सरचं वाढतं प्रमाण हा चिंतेचा विषय। 14 वर्षांपर्यंतच्या मुलींना मोफत कॅन्सर लस देण्याचा विचार, प्रकाश आंबेडकरांचंही विधान। नाशिकमध्ये भाजप आमदार देवयानी फरांदेंसह पोलिसांचा कॅफेवर छापा। तरुणींना 100 ते 200 रुपयात रूम दिला जात असल्याचं समोर, तर पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 मार्चला मुंबईमध्ये मोर्चा। आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आज तयारीसाठी शेतकऱ्यांचं बैठक। शक्तीपीठ विरोधातील सर्व नेते या बैठकीत उपस्थित असणार। राज्यातील सर्व उर्दू शाळांची तपासणी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तपासणीचे आदेश, तर अनेक उर्दू शाळांमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांमुळे निर्णय।
चंद्रपूरमधील ऐतिहासिक झरपट नदीचं पुनरुज्जीवन होणार, तर आता आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आता 1 कोटी रुपयांच्या निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गिरगावकरांचं बॅनर. मराठी भाषा मराठी माणसांसाठी काही करणार आहात का? बॅनरच्या माध्यमातून सवाल. परप्रांतीयांकडून होणारी मारहाण शिवेगाळ विरोधात कायदा करण्याची मागणी. परभणी जिल्ह्यामध्ये 1,28,000 घरकुलधारकांना योजनेचा लाभ. मात्र यावेळी मंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. बोर्डीकरांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा पाढा वाचून दाखवला. तापमान वाढल्यामुळे भंडाऱ्यामध्ये शीतपेय आणि रसवंतीची दुकानं सजली. बाजारामध्ये टरबूज, खरबूज आणि द्राक्षाला सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी. नांदेडमध्ये हळद पिकात आंतरपीक म्हणून मिरचीची लागवड, तर नव्या प्रयोगात शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न. बुलढाण्याच्या खामगावातील बँक ऑफ बडोदामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राडा. शासकीय अनुदान कर्ज खात्यात जमा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. मराठी येत नसल्यामुळे स्वाभिमानीकडून अधिकाऱ्याला सज्जड दम. आदिवासी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. आदिवासी समाजासाठी विशेष पदभरती आणि बोगस आदिवासी प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. लातूर जिल्ह्यातील 261 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई. जात वैधता प्रमाणपत्र दिलेल्या वेळेत सादर न केल्यामुळे ही कारवाई. नागपुरात कुख्यात गुंड गजा मारण्यासोबतचा व्हिडिओ पोस्ट करणं अंगलट. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता गुंड राजा गौसकडून माफीनामा. नागपुरात सायबर पोलिसांकडून गजा मारणे आणि राजा गौसवर गुन्हे. सरकारी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला अटक, तर मंत्रालयातील सचिवांचा पी असल्याचं सांगून 71,50,000ची फसवणूक. नाशकात शेअर मार्केटमध्ये 15 लाख रुपये बुडवल्यामुळे तरुणाची आत्महत्या. आर्थिक विवंचनेतनं पेट्रोल टाकून आत्महत्या केल्याची माहिती. नाशिकच्या सातपूरमधली धक्कादायक घटना. जळगावच्या जामनेरमध्ये मुख्याध्यापिकेकडून खोटी जन्मतारीख दाखवून 6 वर्ष सेवाकाळ वाढवल्याचा प्रकार. अँग्लो उर्दू प्रायमरी शाळेतल्या मुख्याध्यापिकेकडून सेवाकाळ वाढवून शासनाची 70 लाखांची फसवणूक, तर जाकिया सुलताना अब्दुल रशीद असं फसवणूक करणाऱ्या या मुख्याध्यापिकेचं नाव. रायगडवरील हिरकणी वाडी रोपवे 3 मार्च ते 7 मार्चपर्यंत बंद राहणार. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रोपवे बंद असणार. रायगड रोपवेचे साईट इन्चार्ज राजेंद्र खातू यांच्याकडून परिपत्रक जारी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 30% नागरिकांचे ई-केवायसी अपूर्णच, तर रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करण्यासाठी आता 15 मार्च ही शेवटची मुदत. नागरिकांना मेरा ई-केवायसी ॲप वापरण्याचंही आवाहन. कराडच्या शेणोली या ठिकाणी प्राध्यापक RY कणसे यांच्यावरील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी कृतज्ञ मी या पुस्तकाचं प्रकाशन, तर कुलपती डॉक्टर सुरेश भोसले, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन. नाशिक रोड विभागातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये 12 खाटांचं अद्ययावत डायलिसिस सेंटर उभारण्यात येणार. 2,10,00,000च्या खर्चासाठी महासभेची मंजुरी. शनी शिंगणापुरात शनिदेवाला आजपासून ब्रँडेड तेलाचा अभिषेक स्वीकारला जाणार, तर शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी देवस्थानचा निर्णय. पुण्याच्या देहूमध्ये संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या तयारीसाठी आढावा बैठक. संत तुकाराम महाराज यांच्या 375व्या श्री शतकोत्तर अमृत महोत्सवी या वर्षाची सांगता येत्या 16 मार्चला होणार. सोलापुरात पार पडली शिवाचार्य महास्वामी यांची यात्रा, तर आता अग्निप्रवेश सोहळा इथलं मुख्य आकर्षण. कोळशाच्या निखाऱ्यावरून चालण्याची परंपरा. मोठ्या प्रमाणात भाविकांची यात्रेत उपस्थिती. वर्ध्याच्या महादेवपुऱ्यातील महादेव मंदिरामध्ये आकर्षक सजावट. नेत्रदीपक सजावट भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. शिर्डीमध्ये साईबाबा संस्थांच्या वतीनं ग्रंथालय आणि अभ्यासिका कक्षाचा शुभारंभ. साईबाबांच्या जीवनावर आधारित विविध भाषेतील साहित्य या ठिकाणी उपलब्ध. बीडच्या माजलगावमधील दिंड्रू या ठिकाणी खोलेश्वर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा, तर विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये 374 विद्यार्थ्यांचा सहभाग.